मुंबईमध्ये मागच्या 2 तासांपासून तुफान पावसाची बॅटिंग सुरू असून यामुळे आता सायन परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो, जो सकाळची स्थिती होती त्यापेक्षा थोडीशी कमी मात्र जैसे थे स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। गाड्यांना पाण्यातून वाट काढावी लागते आणि आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो सायनचं किंग सर्कल परिसर आहे। जवळपास मुंबईमध्ये आज दिवसभरामध्ये 250 ते 300 मिलीमीटर पाऊस झालेला असून दुपारी पावसाने उसंत घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा रात्री पावसाने जोरदार बॅटिंग या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे हायटाड आलेलं असून दुसरीकडे या ठिकाणी पाऊस जोरदार बरसायला लागला असून त्यामुळे कुठेतरी मुंबई तुंबण्याची पुन्हा एकदा शक्यता निर्माण झालेली आहे। एकंदरीत आता रात्रीची वेळ झाल्यानं या ठिकाणी मुंबईले जे चाकरमानी आहे ते आपापल्या घरी गेलेले आहेत, मात्र कुठेतरी जे काही मुंबईकर नागरिक आहेत त्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। जेव्हा रस्त्यांवरून जात आहेत त्यावेळी त्यांना या जलमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागते, वाट काढावी लागते। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मुंबई जे हवामान विभाग आहे त्या हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी घरीच आपली काळजी घ्यावी, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना देखील महानगरपालिका असेल तसेच मंत्रालय असेल यांच्याकडून सूचना करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपली काळजी घ्यावी। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।